नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या घरापासून मोठमोठ्या इंडस्ट्रीजपर्यंत ही सगळी वीज इतक्या सुरळीतपणे कशी पोचते? यामागे एक खूप इंटरेस्टिंग डिझाईन आहे. आज आपण याच डिझाईनच्या मुळाशी जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत थ्री फेज इलेक्ट्रिकल सिस्टममधले दोन सगळ्यात महत्त्वाचे जोडणी प्रकार, स्टार आणि डेल्टा. चला तर मग सुरू करूया. आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेखा आहे. सगळ्यात आधी आपण थ्री फेज पॉवर म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग स्टार आणि डेल्टा कनेक्शन्स काय आहेत, ते कसे काम करतात हे बघू. त्यानंतर या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे याची तुलना करू आणि सगळ्यात शेवटी पॉवर, लोड आणि त्याचं मोजमाप कसं केलं जातं यावर नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. थ्री फेज पॉवरची ओळख. आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं थ्री फेज सप्लाय, पण याचा खरा अर्थ काय आहे आणि ती इतकी महत्त्वाची का आहे की तिला आधुनिक विद्युत वितरणाचा कणा म्हटलं जातं? आता इथे बघा, हे चित्र थ्री फेज सिस्टमचं सगळं रहस्य उलगडतं. इथे 3 वेगवेगळ्या करंटच्या लाटा दिसत आहेत आणि प्रत्येक लाट दुसऱ्यापासून बरोबर 120 अंशांनी पुढे किंवा मागे आहे. याचा फायदा काय? फायदा खूप मोठा आहे. जेव्हा एका फेजची पॉवर कमी होते ना, त्याच वेळी दुसरी फेज पॉवर द्यायला तयार असते. म्हणजे पॉवर सप्लायमध्ये कधीच खंड पडत नाही. तो अगदी एका नदीच्या प्रवाहासारखा सतत आणि एकसारखा वाहत राहतो. ठीक आहे, मग आता आपण या थ्री फेज सिस्टमच्या जोडणीच्या पहिल्या प्रकाराकडे वळूया. याला म्हणतात स्टार किंवा वाय कनेक्शन. आणि याला वाय का म्हणतात? कारण तुम्ही चित्रात बघालच त्याची रचना अगदी इंग्रजी अक्षर वाय सारखी दिसते. या चित्राकडे जरा लक्ष देऊन बघा. हे आहे स्टार कनेक्शनचं हृदय. इथे 3 वाइंडिंग्ज आहेत. समजा 3 कॉइल्स. या तिन्ही कॉइल्सचं एक एक टोक एकत्र आणून एका ठिकाणी जोडला आहे. हा जो कॉमन पॉइंट आहे ना, त्यालाच म्हणतात न्यूट्रल पॉइंट. आणि उरलेली जी 3 टोकं आहेत ती थेट आपल्या 3 लाईन्सना जोडली जातात. एकदम सोपी रचना आहे. बरं, मग या न्यूट्रल पॉइंटचं काम काय? तो इतका खास का आहे? कारण हा एक जादूचा बिंदू आहे असं समजा. या एकाच पॉइंटमुळे आपल्याला एकाच कनेक्शनमधनं 2 वेगवेगळे व्होल्टेज मिळतात. म्हणजे कसं? तर तुम्ही न्यूट्रल आणि कोणत्याही एका लाईनमध्ये व्होल्टेज मोजलं तर ते कमी असेल. समजा 230 व्होल्ट, जे आपल्या घरातल्या छोट्या उपकरणांसाठी चालतं. आणि 2 लाईन्समध्ये मोजलं तर ते जास्त असेल, म्हणजे 400 व्होल्ट, जे मोठ्या मशिनरीसाठी लागतं. हा आहे याचा सगळ्यात मोठा प्रॅक्टिकल फायदा. आता जरा गणिताकडे येऊया. स्टार कनेक्शनमध्ये एक गंमत आहे. इथे लाईनमधून वाहणारा करंट आणि फेजमधून वाहणारा करंट हे दोन्ही अगदी सारखेच असतात. म्हणजे IL बरोबर IP. पण व्होल्टेजचं तसं नाही. लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजपेक्षा जास्त असतं. किती जास्त? तर बरोबर √3 पट. आणि म्हणूनच जेव्हा आपलं फेज व्होल्टेज 230 व्होल्ट असतं, तेव्हा लाईन व्होल्टेज √3 ने गुणावल्यावर साधारण 400 व्होल्ट मिळतं. हेच आहे स्टार कनेक्शनचं वैशिष्ट्य. स्टार कनेक्शन तर आपण समजून घेतलं. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, जो स्टारपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, आणि तो म्हणजे डेल्टा कनेक्शन. याचं चिन्ह आहे ग्रीक अक्षर डेल्टा, जे त्रिकोणासारखं दिसतं. इथे बघा, रचना एकदम वेगळी आहे. सगळ्यात आधी जी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे इथे न्यूट्रल पॉइंट नावाचा प्रकारच नाहीये. मग जोडणी कशी आहे? तर एका वाइंडिंगचं शेवटचं टोक दुसऱ्याच्या सुरुवातीच्या टोकाला, दुसऱ्याचं शेवटचं तिसऱ्याच्या सुरुवातीला आणि तिसऱ्याचं शेवटचं परत पहिल्याच्या सुरुवातीला जोडलेलं आहे. म्हणजे एक पूर्ण बंदिस्त त्रिकोण किंवा लूप तयार झालाय. तर हा जो क्लोज्ड लूप आहे ना, हेच डेल्टा कनेक्शनचं मुख्य वैशिष्ट्य आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की इथे करंटला फिरण्यासाठी एकच बंदिस्त मार्ग आहे. त्याला बाहेर पडायला किंवा परत यायला न्यूट्रलसारखा दुसरा मार्ग नाही. तो त्याच त्रिकोणामध्ये फिरत राहतो. आणि याचमुळे डेल्टा आणि स्टार यांच्या रचनेत जमीन आसमानाचा फरक आहे. आणि गंमत म्हणजे इथे गणितसुद्धा स्टारच्या अगदी उलटा आहे. डेल्टामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज एकदम सारखं असतं, VL बरोबर VP. पण करंटचं काय? तर इथे लाईन करंट हा फेज करंटपेक्षा √3 पट जास्त असतो. बघा किती सोपं आहे लक्षात ठेवायला. स्टारमध्ये व्होल्टेज वाढतं आणि डेल्टामध्ये करंट वाढतो. अगदी उलटं. ठीक आहे, आपण स्टार पाहिलं, डेल्टा पाहिलं. आता या दोन्ही सिस्टम्सना समोरासमोर ठेवून त्यांची तुलना करूया. म्हणजे सगळे मुद्दे एकदम स्पष्ट होतील. एका वाक्यात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, स्टार कनेक्शन म्हणजे लवचिकता. कारण त्यात न्यूट्रल पॉइंट आहे, ड्युअल व्होल्टेज मिळतं, त्यामुळे हे डिस्ट्रीब्युशनसाठी उत्तम आहे. या उलट डेल्टा कनेक्शन म्हणजे ताकद. इथे न्यूट्रल नाही, पण उच्च करंट वाहून नेण्याची क्षमता आहे. म्हणून हे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणि मोटर्ससाठी वापरलं जातं.
आता या तक्त्यामधून आपण हे फरक आणखी स्पष्टपणे समजू शकतो. पहिला मुद्दा न्यूट्रल पॉइंट, स्टारमध्ये आहे, डेल्टामध्ये नाही, संपला विषय. दुसरा मुद्दा व्होल्टेज, स्टारमध्ये लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेजच्या 3 कुर्सपट जास्त असतं, तर डेल्टामध्ये दोन्ही सारखेच. तिसरा मुद्दा करंट, इथे गोष्ट उलटी होते. स्टारमध्ये दोन्ही करंट सारखे, पण डेल्टामध्ये लाईन करंट फेज करंटपेक्षा 3 कुर्सपट जास्त. आणि याच सगळ्या फरकांमुळे त्यांचा वापर ठरतो. स्टार वापरला जातो आपल्या घरांसारख्या ठिकाणी जिथे 2 प्रकारचे व्होल्टेज लागतात, तर डेल्टा वापरला जातो मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जिथे जास्त पॉवरची गरज असते. बरं, आत्तापर्यंत आपण या कनेक्शन्सची रचना आणि त्यांच्यातले व्होल्टेज करंटचे संबंध पाहिले. पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? तर पॉवर मिळवणं. चला तर मग आता पाहूया की या सिस्टम्समध्ये पॉवर, लोड आणि त्याचं मोजमाप कसं केलं जातं. आणि आता या संपूर्ण चर्चेतला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. आपण पाहिलं की स्टार आणि डेल्टाची रचना वेगळी आहे, त्यांचे व्होल्टेज करंटचे नियम वेगळे आहेत, मग त्यांची पॉवर काढायची सूत्रसुद्धा वेगळी असतील, बरोबर? तर नाही. आणि हेच तर आश्चर्य आहे. कनेक्शन कोणतंही असो, स्टार किंवा डेल्टा, एकूण 3 फेज पॉवर काढण्याचं सूत्र एकच आहे. P = √3VL IL × cos φ. याचा अर्थ दोन्ही सिस्टीम आपल्याला सारखीच पॉवर देतात, फक्त त्यांचे मार्ग वेगळे आहेत. पॉवर म्हटलं की फक्त एकच प्रकार नसतो. त्यासाठी हा पॉवर त्रिकोण समजून घेणं महत्त्वाचं आहे. यात 3 गोष्टी आहेत. पहिली ॲक्टिव्ह पॉवर, ही आहे खरी कामाची पॉवर, ज्यामुळे आपला पंखा फिरतो किंवा बल्ब लागतो. दुसरी आहे रिॲक्टिव्ह पॉवर, ही थोडी आळशी पॉवर आहे, जी फक्त चुंबकीय क्षेत्र तयार करते आणि परत जाते. ती काम नाही करत, पण सिस्टीममध्ये जागा अडवते. आणि तिसरी आहे ॲपरंट पॉवर, जी या दोन्ही पॉवरची एकूण बेरीज आहे. आता लोडचे 2 प्रकार बघूया. ह्या तराजूच्या चित्राने ते लगेच कळेल. डावीकडे आहे बॅलन्स्ड लोड, म्हणजे तिन्ही फेजवर अगदी सारखा भार. तराजू एकदम सरळ आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 3 फेज मोटर. पण उजवीकडे बघा, हा आहे अनबॅलन्स्ड लोड. इथे तराजू एका बाजूला झुकला आहे. हे आपल्या घरांमध्ये होतं. एका फेजवर AC चाललाय, दुसऱ्यावर फक्त मोबाईल चार्जर आणि तिसऱ्यावर काहीच नाही. याला म्हणतात अनबॅलन्स्ड लोड. चला एक छोटंसं गणित करून बघूया, म्हणजे हे सगळं आणखी सोपं वाटेल. समजा आपल्याकडे एक स्टार कनेक्टेड लोड आहे आणि लाईन व्होल्टेज आहे 415 व्होल्ट. स्टेप 1, आधी फेज व्होल्टेज काढू. स्टारमध्ये काय नियम आहे? VPH = VL / √3. म्हणजे 415ला √3नी भागलं, उत्तर आलं साधारण 240 व्होल्ट. सोपं आहे. स्टेप 2, आता करंट काढू. ओहमचे नियम वापरून, म्हणजे 240ला 10ने भागलं तर करंट मिळाला 24 अँपियर. आणि आता शेवटची स्टेप, एकूण पॉवर. सूत्र वापरून या सगळ्या किमती टाकल्या की आपल्याला उत्तर मिळतं 17.3 किलोवॅट. पाहिलं किती सरळ आहे? आता प्रश्न येतो की ही पॉवर मोजायची कशी? तर त्यासाठी मुख्यत्वे 2 पद्धती आहेत. पहिली सिंगल वॅट मीटर पद्धत. ही सोपी आहे, पण तिची एक अट आहे. लोड हा बॅलन्स्ड आणि स्टार कनेक्टेडच पाहिजे, त्यामुळे तिचा वापर मर्यादित आहे. पण दुसरी पद्धत आहे 2 वॅट मीटर पद्धत. ही आहे खरी जादूगार, कारण ही पद्धत कोणत्याही परिस्थितीत काम करते. लोड स्टार असो वा डेल्टा, बॅलन्स्ड असो किंवा अनबॅलन्स्ड, ही तुम्हाला अगदी अचूक पॉवर मोजून देते. म्हणूनच प्रॅक्टिकली हीच पद्धत सगळीकडे वापरली जाते. आणि आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटी ही आहे एक अल्टिमेट चीट शीट. यात स्टार आणि डेल्टा कनेक्शनसाठी लागणारी सगळी महत्त्वाची सूत्र एकाच ठिकाणी दिली आहेत. व्होल्टेज, करंट, पॉवर, सगळं काही. म्हणजे कधीही गरज पडली तर पटकन आठवण्यासाठी हा तक्ता खूप कामी येईल. तर आज आपण पाहिलं की स्टार आणि डेल्टा हे फक्त सर्किट डायग्राम नाहीत, तर ते आपल्या आजूबाजूच्या इलेक्ट्रिक जगाचे अदृश्य शिल्पकार आहेत. आपलं आयुष्य त्यांच्यामुळेच इतकं सोपं झालं आहे. आणि यावरून एक प्रश्न मनात येतो, अशी आणखी कोणती मूलभूत डिझाईन्स असतील जी आपल्या रोजच्या आयुष्याला इतक्या शांतपणे आकार देत आहेत, पण आपल्याला त्यांची जाणीवसुद्धा नाही? नक्की विचार करा.